चला 8 दिवसाची साई साठवलेली होती. छानपैकी आता लोणी काढून घ्यायचं आहे, मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. बाकीच्या आवाजाकडे लक्ष देऊ नका, फक्त माझ्या आवाजाकडे लक्ष द्या तुम्ही. हे बघा, हे पहिलं फिरवून घेतलेलं आहे. तर आता ह्याचं पण नंतर गोळा केला की तुम्हाला दाखवते. आणि हे इकडं अजून फिरवायचं आहे. मुलगीला वेळ नसतो, मग आपली साठवून ठेवते, काय फ्रीजमध्ये खराब होत नाही, काय नाही. आणि मग एकदम आपली फिरवते. हे बघा, हे एकदा फिरवलेलं आहे. तर हे बघा, हे असं झालेलं आहे. अजून फिरवायचं आहे. आता दुसऱ्यांदा फिरवलं. हे बघा, एवढं घट्ट झालेलं आहे. पहिलं किती पातळ होतं हे की नाही. पाणी घातलेलं नाही त्यामुळे तेवढे हे झाले. नंतर आपण धुवून घेऊन होतोय ते स्वच्छ होते. लोणी इतकं छान घट्ट निघालेलं. काढून घेऊया आपण. मोबाईलवर उडायची मजा. कसं झाले मस्त. त्याच्यात नंतर आपण थंड पाणी घातलं का नाही, आपोआप ते घट्ट होते. गोल गोल हलवू का? कर ना. कसं लोणी दिसतं. स्वच्छ धुवून घ्यायचं आणि मग कडवायचं. त्याचं पांढरं शुभ्र दिसतंय बघा. अजून 2-3 वेळा आपण धुवून घ्यायचं. थंड पाणी नव्हतं त्याच्यामुळे आपण काय साध्या पाण्यातच धुवून घ्यायला लागले. मी एक पाणी ते सुरुवातीचं काढलेलं आहे आणि हे बघा, हे असं करून धुवून घेतलंय. आता हे पण पाणी ओतून देणार आहे मी. आम्ही घ्यायचं ताक बीक काही करत नाही. ओतून देऊया आणि दुसरं पाणी घेऊया याच्यात स्वच्छ. आता हे बघा, हे स्वच्छ पाणी झालेलं आहे. सगळं स्वच्छ धुतलं ना की म्हणजे पातेल्याला जास्त खाली ते असं करपत नाही आणि तूप अगदी व्यवस्थित निघतं. असं होतं. उतू जायला नको म्हणून मोठं पातेलं घेतलंय. गोळा बनवला पोरगीनं म्हणजे. बघा कसं पांढरं शुभ्र दिसतंय नाही. लोण्याचा गोळा, लोण्याचा गोळा तुला खायला देते, पाणी घेऊन येते. एकदम छान असा वास सुटलेला आहे बघा. आता आपलं लोणी हे होत आलेलं आहे. हे बघा, चांगलं स्वच्छ धुतलं ना त्यामुळं बघा ते जास्त म्हणजे असं म्हणजे ते काय म्हणायचं, जास्त घाण आहे ना ते राहिलेलं नाही बघा. दुधाचं जे आहे ना ते राहिलेलं नाही. स्वच्छ धुतलं ना का जास्त राहत नाही. काय तुम्ही म्हणता ते आम्ही ताकट म्हणतो त्याला, तुम्ही काय म्हणता काय नाही. ताकट. आता हे बघा होत आलेलं आहे. हे पांढरं आहे नाही का, हे अजून थोडं लाल झालं की बंद करायचं. एकदम असं स्वच्छ आहे बघा पातेलं. हे बघा, इथपर्यंत तरी म्हणजे तूप कडवलं गेलं पाहिजे, म्हणजे ते खराब पण होत नाही. आता बंदच करणार आहे. भरपूर निघालंय बघा. कमी बघा किती तुमच्या अंदाजाने किती असणार बघा. बघा आता हे पूर्ण तयार झालेलं आहे. आता फक्त हे गाळणीने गाळून भरून ठेवायचं. एकदम छान असं तूप तयार झालेलं आहे. हे बघा, हे पावशेरला पण जास्त आहे बरं का. पावशेरला पण जास्त आहे. तयार झालेलं आहे हे आपण. माझा मोबाईल धबाक दिसाने पडायचा तुपात.